तर नमस्ते, मी शार्दूल जाधव झायडेक्स कंपनीतून आलेलो आहे आणि आपण आज ह्या प्लॉटवरती झायटोनिक गोदनचा तर लेंडी खत कुजवण्यासाठी आपण हा एक डेमो घेत आहे. तर त्याचा आपण प्रात्यक्षिक पाहूया. सुरुवातीला काय करायचं आहे, 2 किलो पावडर 1 टन लेंडी खतासाठी 200 लिटर पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये असा एक कोपऱ्याला असा बारीक कोपरा कापायचा आहे आणि पावडर हळूहळू टाकत ढवळायचं. ह्याच्यामध्ये पावडर अशी हळूहळू टाकायची आणि फक्त ढवळायचं. काय करायचं, एकदम पावडर टाकायची नाही ह्याच्यामध्ये, असे एकदम हळूहळू टाकत ढवळायचं. असं हळूहळू टाकत ढवळायचं आणि एक सोल्युशन तयार झाल्यानंतर इन्स्टंटमध्ये ते 200 लिटरचं पाणी एका फुटाच्या अंतरावर खाचा घालून त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आणि साधारण 45 ते 60 दिवसामध्ये त्याचं सोल्युशन तुम्हाला चांगलं कुजलेलं शेणखत असू दे त्यावर लेंडी खत असू दे. तुम्हाला पाण्याचा रंग काय बदलतो ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की पाण्याचा रंग बघू शकता एकदम काळा झालेला आहे एकदम. त्याच्यामध्ये पूर्ण जीवाणू असल्यामुळे हा जीवाणूंचा ते जीवाणू पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर फुटतात, त्यांचं मल्टिप्लिकेशन होतं, त्यामुळे पाण्याचा रंग सुद्धा काळा झालेला आहे. पाणी जातं त्याचा फायदा काय, हे असं कुजलेलं शेणखत किंवा लेंडी खत असू दे, हे शेतीला टाकण्यासाठी सोपं आहे. हे जे लेंडी खत आपण कुजवतो ते लवकर कुजत नाही, ते पिकाला लवकर लागू पण होत नाही. ते अशी कृती जर करून हे लेंडी खत असू दे शेणखत असू दे ज्यावेळेला आपण शेतात टाकतो तर ह्या शेणखताची लेंडी खताची व्हॅल्यू वाढते. जवळपास 300 ते 500 पटीने ह्याची जीवाणूंची संख्या वाढते आणि हे पिकाला लवकर लागण्यास सोपं आहे. रासायनिक खतांचा कमी वापर केला तरी चालतो, पूर्णपणे जैविक आहे, पिकाला कोणताही साईड इफेक्ट नाही. हां, हे आंब्याच्या झाडाच्या वेळेला टाकतो आपण त्यावेळेला खाली खोदून टाकायचं, चांगलं कुजलेलं शेणखत खाली खड्डा करायचा आणि ज्यावेळेला आंब्याच्या झाडाला आपण खतं टाकतो कोणती असू दे, रासायनिक असू दे, ज्यावेळेला आंबा दुपारच्या उन्हामध्ये आंब्याची सावली जिथं पडते गोल रिंगण आखायचं आणि त्या रिंगणामध्ये खोदून तिथं ती खतं टाकायचं, कारण आंब्याची मुळी तिथंपर्यंत गेलेली असतात. तर तिथं अशी खतं तुम्ही टाकू शकता त्या खड्डा काढून देतो. हा रिंग आहे, त्याला आपण रिंग पद्धत म्हणतो. मुळापासून किती लांब अंतरावर, मुळापासून जिथं सावली पडते झाडाची, दुपारच्या उन्हामध्ये जिथं झाडाची सावली पडते तिथं रिंगण आखायचं आणि तिथं खतं टाकायचं. म्हणजे ते पूर्ण भरून घ्यायचे ढिगावरती वन टाइम एकदा टाकायचे, परत टाकायचे नाही. हा, परत नाही टाकायचे, त्याचे खड्डे भरून घ्यायचे पूर्णपणे. अशा प्रकारे उत्तम प्रतीचा खत तयार करून तुम्ही तुमच्या पिकांसाठी वापरू शकता. अशाच नवनवीन व्हिडिओज आणि माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक व शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.